हे राजा, अरे बघ ना मोबाईलला काय झालं. अहो काय काका सकाळ सकाळ धंद्याची कुटी करताय. नंतर या बघू जावा. अरे बघायचं ना काय झालं फोनला. अरे यांचा मुलगा यांना इथं टाकून गेलाय परदेशात. तो यांना फोन करत नाही आणि यांना वाटतं मोबाईल बिघडलाय. सोड आपापलं काम कर चल. कलियुगाची चित्तर कथा आर ऐका बाबानू ऐका. पोर पोटाचा आई बापाला बनव तू या पोरका. आर ऐका बाबानू ऐका. कलियुगाची चित्तर कथा काय करायचं असं जगून जीवा भावाचं नाही कोणी. जीवा परीस जपलं पोर तळ हाताच्या फोडावानी. तरुणपणाची याद येती र डोळ्यातून धारा वाहती र. उजेड लावला जगाचा जाला पोचली अंधार का. पोर पोटाचा आई बापाला बनवतोय पोरका. कलियुगाची चित्तर कथा आर ऐका बाबानू ऐका. आमची लाडाची सुनबाई काय सांगू तिची नवलाई. नवऱ्याच्या कानी लाग ओझ झालं बापन आई. बापाईना दिसती त्याला दिसतोर फक्त पैका. पोर पोटाचा आई बापाला बनव तू या पोरका. अशा वयात कुठं जावं काय खावं कुठं राहावं. अशा वयात कुठं जावं काय खावं कुठं राहावं. आश्रम म्हणजे शेवटचं घर. वाट बघत मरणाची लागली जीवा घर घर. म्हातारपण आल्यावर दिस उलट फिरलं र. पंख फुटला न लेक पाख
हॅलो, सोडलं त्यांना? आणि हा, एक गोष्ट क्लिअर करा त्यांना आजच, इथे कुठल्या सणासुदीला यायची गरज नाहीये त्यांनी, नाहीतर येतील आपले तोंडवर करून. आणि आता तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला बायको हवी आहे की तुमचे ते आई बाबा. पोरपोटाचा आई बापाला बनव तू या पोरका. कलियुगाची चित्तर कथा आर ऐका बाबानू ऐका. कलियुगाची चित्तर कथा आर ऐका बाबानू ऐका. सर, ते जे आता आले ते तुमच्या ओळखीचे कसे काय? कोण हे? ह्यांनी 35 वर्षापूर्वी माझ्या आश्रमातून एक मुलगा दत्तक घेतला होता. ह्यांनी 35 वर्षापूर्वी माझ्या आश्रमातून एक मुलगा दत्तक घेतला होता. ह्यांनी 35 वर्षापूर्वी माझ्या आश्रमातून एक मुलगा दत्तक घेतला होता. ह्यांनी 35 वर्षापूर्वी माझ्या आश्रमातून एक मुलगा दत्तक घेतला होता. ह्यांनी 35 वर्षापूर्वी माझ्या आश्रमातून एक मुलगा दत्तक घेतला होता. ह्यांनी 35 वर्षापूर्वी माझ्या आश्रमातून एक मुलगा दत्तक घेतला होता. ह्यांनी 35 वर्षापूर्वी माझ्या आश्रमातून एक मुलगा दत्तक घेतला होता. म्हातारपण हे दुसरं बालपण असतं म्हणतात. फरक फक्त एवढाच की तुमच्या बालपणी तुमचं बोट धरून तुमच्या लटपटणाऱ्या पावलांना त्यांनी सावरलं होतं, आणि आज त्यांच्या थकलेल्या पावलांना तुमच्या आधाराची गरज असताना तुम्ही त्यांना वृद्धाश्रमाच्या दारात एकटं पाडलं. तिथल्या गेटवर खुटकन जरी आवाज झाला ना, तरी तिथल्या प्रत्येक थरथरत्या डोळ्यांमध्ये एक आशेचा किरण चमकतो. वाटतं, बघ, माझा सोन्या मला घ्यायला आला असेल. कुठलाही नवीन माणूस आत आला की ते वृद्ध हात आपलं गाठोडं सावरणारा कपडा शोधू लागतात की आता आपण आपल्या घरी जाणार. पण बिचारे रोज तीच आस घेऊन झोपतात आणि रोज तीच आस घेऊन जातात. त्यांचे डोळे आता त्या वाटेकडे बघून थकून गेलेत रे. ज्यांनी तुम्हाला पहिलं पाऊल टाकायला शिकवलं, त्यांचं शेवटचं पाऊल एकट्याने पडू देऊ नका. कारण म्हातारपण प्रत्येकाला येणार आहे. आज तुम्ही जे पेरताय, उद्या तेच उगवणार आहे.